नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। पोलीस भरतीविषयी खूप महत्त्वाचे अपडेट आहे। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण टेलिग्रामवरती माहिती टाकलेली आहे, पण आपल्या चॅनलवरती काही ताई किंवा काही भाऊ नवीन असतील, त्यांना माहित नसेल तर सर्वांना सांगतो। पोलीस भरतीविषयी जे अपडेट आलेले आहे ते अपडेट असे आहे की तुम्ही हजारो व्हिडिओ बघता, त्या हजारो व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की ग्राउंडची तारीख पुढे गेली, ग्राउंडची तारीख वाढली वगैरे, असं अमुक तमुक खूप गोष्टी। पण जे आपल्या जो म्हणजे निवडणुकीचा जी.आर. आलेला आहे, तो जी.आर. आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। म्हणजे कोणता जी.आर. बघा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याची माहिती पूर्ण आलेली ती आपल्या चॅनलवर टाकलेली आहे। पण काही काही चॅनलवरती असं सांगितलं जातंय की बाबा ग्राउंडची तारीख समोर वाढलेली आहे, ग्राउंडचं असं तसं अमुक तमुक। मला तुम्ही सांगा ना, ग्राउंडची तारीख समोर गेलेली आहे किंवा एका महिन्यानं पुढे गेलेली आहे, असं कोणता जी.आर. आलेला आहे सांगा बरं तुम्ही मला। काही चॅनलवाले मूर्खावाने काही टाकायला लागले, ठीक आहे जाईल बाबा, आपण सांगू शकतो पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत तर ग्राउंड समजा 15 दिवस पुढे जाईल, पण त्या निवडणुका कधी येतं? 16 जानेवारी पासून तर 7 फेब्रुवारी पर्यंत निवडणुका सगळ्या क्लिअर होऊन जातील। कारण की सर्वोच्च न्यायालयाने हे पण सांगितलेलं आहे की ज्या निवडणुका आहेत त्यांना ते कालावधी दिला, एका महिन्याच्या आत म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या आतच तुम्ही निवडणुका घ्या आणि सगळा जो कार्यक्रम आहे निवडणुकीचा तो सगळा आटपण्यात येईल। म्हणजे 7 फेब्रुवारी पर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि निवडणूक आयोगाने त्या पद्धतीने माहिती पण दिलेली आहे, सगळी माहिती सांगितलेली आहे। पण काही मूर्खावानी मुलांना काही कुठेतरी भरकटण्याचं काम करतात की नाही बघा, जाहिरात हे झालेलं आहे, असं आहे, ग्राउंडची तारीख 1 महिना पुढे गेलेली, एप्रिलमध्ये ग्राउंड झालंय, असं झालंय तसं झालंय। मग झालंय तर त्याचं परिपत्रक कुठे आहे? कोणी असं मेन खरंच सांगत नाही हो, खरी माहिती कोणी सांगत नाही। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, 20 जानेवारीला असं ग्राउंड होणार आहे, याच हिशोबाने तुम्ही तयारी करा। आता ग्रामीण भागात कसं आहे, ग्रामीण भागात समजू शकतो, पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, पण शहरी भागामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका जर समजा झाल्या तर मग तिथलं ग्राउंड होईल का नाही? मुंबई सीपी मुंबईचं ग्राउंड, आता सीपी मुंबईचं ग्राउंड नेहमी तुमचे कमेंट येतात की सर सीपी मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे, त्याविषयी आम्हाला माहिती सांगा। तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे 20 जानेवारी पासूनच पकडून चला, त्या दिवशीपासून 20 जानेवारी पासून हॉल तिकीट येणं चालू होतील। कारण की सीपी मुंबईचं ग्राउंड सगळं तयारी झालेली, सगळं रेडी आहे, त्याच्याविषयी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे। म्हणजे कसं आहे, तुमच्या मनात प्रश्न असतील की मग सर सीपी मुंबईचं ग्राउंड विषयी काय अपडेट आहे का नाही, त्याच्याविषयी माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड, सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतो, आपल्या चॅनलवरती माहिती अपलोड केलेली आहे। सर्वात महत्वाची गोष्ट इकडे बघा, 16 जानेवारीला जे आहे निवडणुकाचं म्हणजे कार्यक्रम, जिल्हा परिषदच्या ज्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत 16 जानेवारीपासून अर्ज चालू होतील, त्यांचे 7 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे, बरोबर। म्हणजे एवढा मुद्दा तुमचा क्लिअर झाला, बरोबर। आता मेन म्हणजे ऑफिशियल पोलीस भरतीकडून असं परिपत्रक आलेलं नाहीये की निवडणुका असल्या कारणाने ग्राउंड लांबलीवर जाणार आहेत। म्हणजे कोणतं, नवी मुंबई असेल, यवतमाळ, अमरावती, रायगड, नागपूर, पालघर, नाशिक, या अशा सगळ्या म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत, सॉरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समिती निवडणूक, ज्या निवडणुका आहेत या निवडणुका एकदा पार पडल्या की ग्राउंड तसं चालू असणार आहे, असं चालू असणार आहे। पण आत्ताच म्हणजे काही व्हिडिओ आपण जर बघितले, काही व्हिडिओमध्ये काय सांगितलं जातं की परिपत्रक आलेलं आहे की ग्राउंडची तारीख पुढे गेलेली आहे। कुठे आहे परिपत्रक? काही चुकीचे व्हिडिओ बनवायचे, काही मुलांना भरकटायचे की नाही असं झालंय तसं झालंय, कोणतंच परिपत्रक आतापर्यंत आलेलं नाहीये। समजा जर ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जर होत असतील तर त्याच्याविषयी पोलीस भरतीकडून त्या जिल्ह्याचं म्हणजे परिपत्रक निघतं की नाही गड्या, अशा निवडणुकीचा काळ असल्या कारणानं लांबणार आहे। आणि आता हे कधी कळणार आहे माहितीये का मित्रांनो? हे आपल्याला 16 तारखेलाच कळेल। म्हणजे किती? 15 ते 16 तारखेला, 15 जानेवारी ते 16 जानेवारीला सगळं क्लिअर होऊन जाईल की तुमचं ग्राउंड होणार आहे। कारण की तुम्हाला माहित आहे, आपल्या चॅनलवरती मी सर्व माहिती टाकलेली आहे, टेलिग्राम चॅनलवरती, की कोणतं ग्राउंड कधी होणार आहे, सगळे परिपत्रक टाकलेले आहेत, ज्या ग्राउंडचे म्हणजे परिपत्रक, आणि सगळे ग्राउंड जे आहेत ते 20 जानेवारी पासून चालू होणार। या हिशोबाने सगळ्या ग्राउंड तयार आहेत मित्रांनो, टोटल सगळे ग्राउंडचे व्हिडिओ वगैरे सगळे आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत, टेलिग्राम चॅनलवरती फोटो व्हिडिओ सगळे टाकलेले आहेत। असं नाही, आपण प्रूफ शिवाय बोलत नाही कोणतं, पण काही मूर्खासारखे व्हिडिओ बनवतात, कोणी पण तुम्हाला काही सांगताय की असं झालंय तसं झालंय, की आता ग्राउंड लेट होणार आहे, अजून एप्रिलमध्ये ग्राउंड होणार आहे, मार्चमध्ये ग्राउंड होणार आहे। म्हणून अशा फेक व्हिडिओंकडे प्लीज कोणत्या ताईने भावाने लक्ष देऊ नका। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या चॅनलवरती सगळे क्लासेस, लाईव्ह क्लासेस मोफत होतात, नोट्स, पीडीएफ, प्रश्नपत्रिका, आणि न्यायालयीन भरतीसाठी ज्यांनी अर्ज केला असेल त्यांना सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी माझा व्हिडिओ बघितला असेल। पण काही जण आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर सर्वांना सांगतो, चॅलेंज देऊन सांगतो, शिपाई भरतीमध्ये 30 पैकी 30 मार्क आणि लिपिक पदामध्ये 80+ मार्क
असे मार्क पाडण्याची म्हणजे तुम्हाला पडतील अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका नोट्स मी देतो. आणि रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती प्रश्नपत्रिका आणि रोज शिपाई भरती असेल, लिपिक भरतीची असेल किंवा ड्रायव्हर पदाची असेल, या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती रोज आपण सोडवण्यासाठी मुलांना देत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब तर करून ठेवा. कारण कसं आहे, तुम्हाला आता याचा तर फायदा होणारच आहे, या क्लासेसचा फायदा तर होणारच आहे. रोज सकाळी आपला जर समजा लेक्चर झाला नाही, आपलं ऍप नाही ना, अकॅडमी नाही ना, कधी नसणार पण आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्यापासून. सकाळी जर 10 वाजता आपला लेक्चर झाला नाही तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. बरोबर. शिपाई भरती असेल, लिपिक भरती असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा ड्रायव्हर पदासाठी जी भरती आहे, सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आणि बाकीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातील. पण हे पोलीस भरतीचं जे फेक न्यूज सांगत आहेत, सगळीकडे आमच्याकडे परिपत्रक आलंय, कशाचं काही परिपत्रक आलं नाही, उगीच या त्या थापा आणायच्या आणि मुलांना इकडं तिकडं भरकटायचं. तर मित्रांनो, या 2 दिवसात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि तुम्ही मला किती जरी कमेंट केलं तर तुमच्या कमेंटचं एकच उत्तर आहे की जे मी तुम्हाला सांगितलं सगळे बरोबर. ग्राउंड कधी होणार, 20 जानेवारीची जी तारीख होती, आता हीच तारीख तुम्ही मनामध्ये धरूनच प्रॅक्टिस करा. आणि जर आपल्याला समजा 15-1 दिवस अजून वेळ वाढून जर भेटला तर सगळ्या ताईंना भावांना म्हणजे ग्राउंड मध्ये अजून प्रॅक्टिस करण्याची म्हणजे संधी अजून वेळ भेटेल. काय कुठे जर तुम्ही कमतरता आहात तर तुम्हाला अजून वेळ भेटेल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, का विनंती आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आपलं ऍप वगैरे आपला पैसे बिशे कमवण्याचा काही हेतू नाहीये. आपला फक्त हेतू असाच आहे, गोर गरीब मुलांमुलींपर्यंत सगळ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक जाणे आणि त्यांनी मोफत शिक्षण घेणे. कारण की मी रोज प्रश्नपत्रिका देत आहे, नोट्स ज्या बनवतोय आपण, नोट्सवर आपलं काम चालू आहे, नोट्स बनवणं, की तुम्हाला सगळ्या गोष्टी मोफत प्रोव्हाइड करणार आहे मी. तुम्हाला एकही रुपया कुठे चार्जेस लागणार नाहीये. पोलीस भरती जे असतील, सरळ सेवा तलाठी असेल, विविध कोणतीही भरती असो, त्या सगळ्या भरतीचे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या बहीण भावांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. असं कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगतो. आणि आता या फेक न्यूज कडे लक्ष देऊ नका. निवडणुका होणार तर 2 दिवसात कळेल. आता कसं असतं, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आता बंदोबस्तसाठी काही जण लागतात, त्याच्यामुळं मनुष्यबळ तेवढं पुरत नाही. पण कसं आहे, तुम्हाला तर माहिती आहे पोलीस भरतीची तयारी कशी असते. पोलीस भरतीचं काम असं आहे, ग्राउंड सगळे रेडी येतं, टोटल ग्राउंड रेडी येतं. असं पण होऊ शकतं की डायरेक्ट आता पोलीस भरती घेऊ शकतात. कारण की त्यांनी जर तसं जर असलं असतं, 16 जानेवारी वगैरे निकाल जो लागला तर त्यांनी सरळ सांगितलं असतं की बाबा आता 16 जानेवारी नाही, फेब्रुवारी नंतरच, म्हणजे समजा 7 फेब्रुवारी निकाल लागणार आहे ना, तर 10 ते 15 फेब्रुवारी नंतरच आम्ही ग्राउंड घेणार, असं कळालं असतं मित्रांनो. पण एक लक्षात असू द्या की 16 जानेवारी बरोबर, आणि त्यांनी डायरेक्ट परिपत्रक, सगळ्या जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले आहेत ना, असं नाही की परिपत्रक नाही आलेत. पण आता तुम्ही बेसावध राहू नका ना. 20 जानेवारीला ग्राउंड होणार आहे, याच हिशोबाने तुमची प्रॅक्टिस ठेवा. नाही तर तुम्हाला काही फेक व्हिडिओ असं सांगतात की बघा हे असं होणार नाही ग्राउंड, तसं हे ते. म्हणून 2 दिवसात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि त्याविषयी निवडणुकाची जी माहिती आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. सगळ्या ताईंना भावांना विनंती, ती माहिती बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण कृपया फेक न्यूजवर लक्ष देऊ नका. फक्त तुमच्या ग्राउंडवर आणि पेपरवर फोकस करा. आणि मी ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय, पोलीस भरतीच्या देतोय, उच्च न्यायालय लिपिकच्या देतोय, शिपायाच्या देतोय, ड्रायव्हर पदासाठी देतोय, विविध ज्या भरती निघतात त्या सगळ्या भरतीच्या प्रश्नपत्रिका नोट्स तुम्हाला या सगळ्या मोफत आहेत. तुम्हाला एकही रुपयाचा कुठे कोणत्या ताईला भावाला चार्जेस लागणार नाही. ही टेस्ट सिरीज घ्या, ती टेस्ट सिरीज घ्या, काही घेणं देणं नाही. फक्त मी देतो त्या प्रश्नपत्रिका, मी देतो त्या नोट्स. तुम्ही सगळ्यांनी जर व्यवस्थित अभ्यास केला तर 100% यावेळेस तुमचा रिझल्ट आहे. एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा, एवढं सांगतो. आणि जी काय अपडेट, ओरिजिनल अपडेट असते ती आपल्या चॅनलवरती दिली जाते. म्हणून विनंती आहे, गोर गरीब मित्रमैत्रिणीपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. कारण ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांना माहिती आहे की सर पूर्ण प्रश्नपत्रिका, नोट्स या सगळ्या गोष्टी मोफत देतात. म्हणून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनलची लिंक शेअर करा. थँक्यू.